होय क्रिएटिव्हिटी आहे माझ्यामध्ये, पोर्ट्रेट करण्याचा तरीका आहे. सो अशी माझी कॉन्टेंट क्रिएशनची जर्नी सुरू झाली आणि सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी आज थँक्स टू एव्हरीवन. थँक्यू सो मच. बिफोर वी प्लॅनिंग असतं मेथडॉलॉजी की याप्रमाणे आपण हे कॉन्टेंट रिलीज करू का असं हाऊ इज द एंटायर स्ट्रॅटेजी. आधीपासूनच ठरवलं होतं की ट्रेंड वगैरे फॉलो नाही करायचं, कारण मला असं वाटतं मला जसं वाटतं की ट्रेंड फॉलो करणं हे फॉलो करणं झालं, फॉलो नाही आपल्याला क्रिएट करायचं. त्यामुळे नवीन काहीतरी स्वतःचं नेहमी बनवत असतो. आणि कोणी आहे का जे लीड बनवतो आहे का? आता सगळे रील बनवतात. जितने कौन कौन रील बनाता है वैसे? This is an open forum. We have established content creators and influencers आपल्या सोबत इथे. मला पण माहिती आहे मी जेव्हा तिकडे बसले बसतो माझं हेच वाटायचं की क्या कुछ गलत कुछ दूंगा तो बेइज्जती हो जाएगी. पर ऐसे में कौन सी इज्जत मिल रही है गाइस? जितना पढ़ाई करते हो हमारे घर वाले इम्पोर्टेंस नहीं दे रहे हमको. ठीक है. So because this is the time when you can actually talk and actually get to know कि क्या problems. खूप लोकांना इंस्टाग्रामच्या व्हिडिओजला व्ह्यूज मिळायला पैसे मिळतात, तसं अजिबात नाहीये. नाहीतर आम्ही आज एवढं असं इंस्टाग्राम काही नाही करत. इंस्टाग्राममध्ये जे ॲड्स करतात म्हणजे ज्या ॲडव्हर्टाइजमेंट करतात की ॲप असेल किंवा मूवी असेल त्याचं प्रमोशन करून ते लोक पे करतात इंस्टाग्राम क्रिएटर्सला, कारण त्यांच्या रीचनुसार जे त्यांची जाहिरात करतात. नॉर्मल जसं आपण मूवीज टी व्हीवरती ॲडव्हर्टाईज ते एक तुमचा ना खूप फेमस डायलॉग आहे पप्पी दे द्यायचं. आणि एक तो मला तीन फरक नाही पडत. आता फरक पडतोय तसा एवढ्या सगळ्या ऑडियन्स समोर फरक पडायलाच पाहिजे. आणि ह्याचा मागे काही स्टोरी आहे का असंच नॉर्मल निघाला फ्लो मध्ये? स्टोरी असतेच, म्हणजे आपल्या आयुष्यात कशा गोष्टी घडत असतात त्यातनंच हे बाहेर पडतं. माझ्या भावाचा डायलॉग येतो, आम्ही भांडणं करायचो लहानपणी आणि तो माझ्या 4 वर्षांनी मोठा आहे आणि तो जेव्हा मला मारायचा तर मी रडायचो. रडल्यानंतर तो माझ्या जवळ यायचा, मला म्हणायचा लागलं का तुला, लागलं का? आणि मी जेव्हा म्हणायचो हो लागलं, तो याचा लागलं का, मला काहीच करत ते त्यात आता ते तुम्ही समजून गेलं की काय डायलॉग होता तो. तर ते झाडांबद्दल म्हणतोय तो हे सगळं जो ही जी एनर्जी असते हे बघून संपलोय रे संपलोय मी असं. अमेजिंग, गजब केमिस्ट्री है वैसे तो. मॅमला बांबू दिसत होता, सरांना हिरवळ दिसत.
Okay, this would I think would this is nice. ह्याच्यामधलं एक question आहे. I know this is a controversial question. आता जे 2 दिवस मागे झाला मी all over happened, right? की सगळे लोकं 60% creators coming in support of की तुम्ही याला hype का करताय, तुम्ही license का करताय, तुम्ही हे का करताय. There are a lot of खूप साऱ्या next question. सिंहगड मध्ये असताना तुम्ही किती लोक फर्स्ट इयर वाले आहे इथे? फर्स्ट इयर वाले मेक सम नॉइज. And first year computer science make some noise. Mechanical engineering make some noise. असं नका विचारू, असं विचारा की किती लोक सिंगल आहेत. व्हॅलेंटाईन्स डे मध्ये किती लोक असे आहेत ज्यांना पैशाची खूप गरज आहे? आज डे कोणता आहे? आज कोणता डे आहे गाईज? कोणता डे आहे? ऐकू येत नाही, सोबत बोला. रोज डे, चॉकलेट डे, आज हॉट डे. आज 2 दिवस जो आपण रोज करतो हॉट डे. Okay, that was absolutely amazing, Shivatli. And what would be that one piece of advice that you would love to give to people around who are working on content creation and on Instagram? सिंहगडची ऑडियन्स तर मला एकदा आवाज ऐकवला तर मी सांगेल अजून बेटर कशी आहे. सो सिंहगडची ऑडियन्स वाढीव. सो ऑडियन्स तर डेंजरच आहे. आणि ॲडवाईस तर मी स्वतःच अजूनपर्यंत एवढं काही अचीव केलं नाही आहे ॲज कॉन्टेंट क्रिएशनमध्ये की मी ॲडवाईस देईल. पण तरी माझ्या साईडने मी म्हणेल की कन्सिस्टन्सी जी मी ठेवली आजपर्यंत, आय थिंक रेग्युलर पोस्टिंग, एक्सपेरिमेंटल पोस्टिंग, सो या सगळ्या गोष्टींनी मी आतापर्यंत आहे जे पण आहे. सो या कन्सिस्टन्सी इज द की अगेन. त्या माहोल जरासा मध्ये काय ते गरम झाला होता, त्या जोरात परत आवाज करायचा मोठ्याने. खूप छान वाटलं. हे जे क्राऊड आहे हे मला खूप आवडतं. गेल्या वर्षी पण मी एक्सपिरियन्स केलं होतं आणि यावर्षी सुद्धा मला ती संधी मिळाली, खूप भारी वाटतंय. आणि जास्ती काही सांगणार नाही मी, काय खूप भारी असं ज्ञान नाही देणार तुम्हाला. एवढं सांगेल की जे मनाला वाटतं ना ते करा, जे आपल्याला आवडतं ते करा आणि प्रामाणिक एफर्ट्स असू दे तुमच्या कुठल्याही गोष्टीला. तुम्हाला सगळं ते तो देतो तुम्हाला. थँक्यू सो मच निरंजन and शिवानी फॉर बीइंग हिअर अँड थँक्यू सो मच फॉर एंटरटेनिंग अस. खूप मजा आला, खूप इन्साइटफुल गोष्ट झालं. अँड येस, परत आय थिंक तुम्ही आले आहे इथे एकदा, राईट? परत या, वील हॅव अ ग्रेट टाइम टुगेदर. थँक्यू थँक्यू सो मच. अच्छा, ते फोटो घ्यायचा आहे का? फ्लॅश लाईट्स काढून करायचा आहे का? किती फर्स्ट इयर वाले आहे ज्यांनी कधीच नाही केलंय? काय करायचं की करायचं? किती लोक बस डायलॉग वगैरे घ्यायचा असेल तुम्ही घेऊ शकता. एव्हरीबडी फ्लॅश लाईट्स अप इन द एअर. Let's create a starry night together. On the count of 3, 2, 1, make some noise! That is amazing. Thank you so much, sir. Thank you so much for your presence. Thank you.